तयारी चालू आहे आमची भाऊला शुभेच्छा त्यांना. मी उपसरपंच आहे. आम्ही 2 वर्षात आतापर्यंत काही कामं झाले नव्हते तेवढे कामं आम्ही करून दाखवले. आम्ही रोड, पाणी, सगळे कचरा व्यवस्था ही सगळ्या गोष्टी आम्ही करून केल्या. आम्ही सगळ्या जिल्हा परिषदला बघायचंय तुम्हाला? 100% आम्ही आमचं पूर्ण गाव त्यांच्या मागे पाठीमागे आहे. 100% आम्ही त्याला निवडून देणार. आम्ही जिल्हा परिषदला. वाढदिवसानिमित्त काय काय कार्यक्रम होते? वाढदिवसानिमित्त भरपूर कार्यक्रम घेतले आम्ही. म्हणजे हॉस्पिटलमध्ये केळी वाटप हे ते आम्ही केले. हो. आज काय कार्यक्रम होता? आज हा गौतमी पटेलचा कार्यक्रम ठेवला होता. तरी पब्लिक किती आली असेल? पब्लिक भरपूर होती. एक कमी साधारण तरी 20-25 हजार रुपये 20-25 हजार पब्लिक होती. आमच्या गावामध्ये पैठण तालुक्यामध्ये पहिली वेळेस कार्यक्रम झाला हा. सगळ्यात भारी 1 नंबर कार्यक्रम झाला आमच्या गावात. खूप कामं केली आणि विकास कामं चालू आहे. आमच्या गावामध्ये रस्ते नव्हते, रस्त्याचे काम चालू झाले. विकास दिवे नव्हते, विकास दिवाचे काम चालू झाले. आणि त्यांनी भावी जिल्हा परिषद सदस्य हीच आमची इच्छा आहे. गावा कार्यक्रम माझं नाव विजय शेळके, ग्रामपंचायत सदस्य कृष्णापूर. काय सांगाल कामाची? कामानिमित्त त्यांचा विषयच नाही. त्यांना कधी इमर्जन्सी रात्री निमारात्री फोन करा, एका मिनिटामध्ये ते हजर राहते. त्यांना फोनवरती कामं त्यांनी आमच्या 3 वर्ष झाले, पण आम्हाला वाटतं 30 वर्ष झाले. काय काय विकास केला त्यांनी लाईट दिवे नव्हते आमच्या गावामध्ये, पुन्हा लाईट दिवे झाले. रस्त्याचे काम चालू आहेत सध्या. आणि पाणी ड्रेनेज नव्हते, लाईटची कामं चालू आहे. हे माझे जे मित्र आहे मुकेश खोतकर, ते आयोजक होते. त्यांनी प्रेमापोटी तो कार्यक्रम लावला होता. आणि नागरिकांमध्ये गौतमी पाटील यांचा चांगला क्रेज असल्यामुळे ते माझ्या सहकार्यांनी हा कार्यक्रम राबवला होता. स्थानिक तरुणासाठी आपण नेहमीच प्रेरणास्थान राहिला, त्याच्यासाठी काय संदेश द्याल? काय नाही, मी सदा 24 तास पब्लिकच्या सेवेमध्ये हजर असतो. कधीही मला कोणी काम कुठलंही काम सांगितलं मी ते काम करत असतो. ते एक आपलं घरचं काम म्हणून करत असतो. म्हणून लोकांचं माझ्यावर प्रेम आहे. गावकऱ्याकडून आणि आपल्या मित्रपरिवाराकडून आपल्याला मिळालेलं प्रेम पाठिंब्याबद्दल आपल्या काय भावना आहे? त्यांचं मी आयुष्यभर ऋणी राहील. त्याच्या पुढे शब्दात वर्णन करू शकत नाही. भविष्यात तुमच्यावर गावकऱ्यांचं म्हणणं आहे की तुमच्यावर मोठी जबाबदारी येणार आहे, त्याकडे तुम्ही कसं बघता? नक्कीच जर पक्षाने जर मला संधी दिली जिल्हा परिषद, तर मला गावकरी 100% सहकार्य करतील, यात काही शंका नाही. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.